महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपणा सर्वांचं श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि ज्यांनी शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत नेला ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या ठिकाणी वंदन करून त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझे दोन शब्द मी आपल्याला सांगतो। खरं तर असं म्हटलं जातं, मस्के साहेब आहेत या ठिकाणी, नाहटा साहेब आहेत, चौगुले साहेब आहेत, चांगल्या आमचे आमदार आदरणीय फाटक साहेब आहेत, चांगल्या वक्त्यानंतर बोलू नये, एवढे सगळे चांगले वक्ते बोलल्यानंतर मला बोलायची पाळी आली। पाटकर साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, ताई सगळेच, आपण सगळ्यांची आता नावं घेत नाही, बराच वेळ झाला आहे, जवळजवळ 9 वाजायला आलेत। आणि तुम्हाला एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, ही लढाई आहे, ही लढाई विकासाची लढाई आहे आणि विकासाची ज्याला लाट येते त्याला त्या लाटेला कोणी थोपवू शकत नाही। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असे काही धुरंधर नेते आहेत की त्यांना कळलं की आपण कधीच एवढं काम केलेलं नाही आहे आणि ही जी लाट संपूर्ण भारतामध्ये आलेली आहे, जी विकासाची लाट आहे, जी आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे, महाराष्ट्रामध्ये जी लाट आदरणीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी सुरू केलेली आहे, ही आपल्याला थोपवता येणार नाही। आणि थोपवायची असेल तर कशी थोपवायची, तर आपल्याला एक सहानुभूतीची लाट तयार करायला लागेल। आणि आम्हाचं पहिलं कर्तव्य हे आहे की आपण घरोघर जाऊन सांगितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आज विकासाची गरज या महाराष्ट्राला आहे। महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतं, ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज आहे त्यावेळेला सह्याद्री महाराष्ट्राच्या हिमालयाच्या रक्षणासाठी धावून गेलेला आहे। आणि म्हणून आज केवळ मराठी माणसांबद्दल बोलायचं, परंतु त्यांच्यासाठी काय करायचं नाही, अशी जी लोकं आहेत। मला एवढंच आपल्याला सांगायचं की जसा मी शिक्षण मंत्री आहे तसा मराठी भाषेचा सुद्धा मंत्री आहे। मराठी भाषेचं धोरण 26 वर्षामध्ये होऊ शकलेलं नव्हतं, ते धोरण आदरणीय शिंदेसाहेबांनी मला भाषाचा मंत्री झाल्यानंतर अगोदर सांगितलं की तुला काय करायचं आहे, तर मराठी भाषेचं धोरण या ठिकाणी आणायचं आहे। मराठी मुंबई, मराठी नवी मुंबई, मराठी ठाणे, परंतु बोलताना लोक हिंदीत बोलतात। याच्या पुढे कुठल्याही ऑफिसमध्ये जायचं असेल तर त्या ऑफिसरला सुद्धा मराठीमध्ये बोलायला लागेल आणि काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मराठीमध्ये बोलायला लागेल। याला मराठी भाषेचा स्वाभिमान म्हणतात। आणि म्हणून असे मी आपल्याला सांगू इच्छितो की जगभरातली मराठी माणसं आता एकत्र झालेली आहेत। कशासाठी एकत्र झालेली आहे? तुमच्या आमच्या विकासासाठी एकत्र झालेली आहेत। मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला जर्मनीला पाठवलं होतं नाटासाहेब शिंदे साहेबांनी, तिथं जाऊन आलो, परंतु आम्ही करार केला। काय करार केला की महाराष्ट्रातल्या 4 लाख मुलांना जर्मनीमध्ये नोकऱ्या दिल्या जातील। आपल्यासाठी 6 केंद्र त्यांनी उघडलेली आहेत वेलकम करण्यासाठी। व्हिसा नुसता त्या मुलांना व्हिसा मिळणार नाही, तर फॅमिली व्हिसा सुद्धा देण्याची तयारी दाखवली आहे। जगातल्या कुठल्याही राष्ट्राने हे असे आपले दरवाजे कोणासाठी उघडे केलेले नाही, ते महाराष्ट्रातल्या लोकांसाठी का उघडे केले, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे। त्यांनी आपल्याला शिकवलं की कशा रीतीने चांगलं वागायचं, कशा रीतीने चांगलं बोलायचं। हे जे लोक आज बोलतायत, खोटं बोलतायत, खोटं बोलण्याचे ह्यांना शिकवण्या लावलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे तुम्हाला घरोघर जाऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे। कोणीही मनुष्य जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तो पैशाला विकला जाऊ शकत नाही। तो आपल्या जे का आपले विचार असतील, जे तेजस्वी विचार असतील महाराष्ट्राचे, तेच कायम ठेवण्यासाठी काम करणार। आणि म्हणून काँग्रेसची संस्कृती काय होती याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। ठराविक लोकांचं त्या ठिकाणी त्यांना बरं वाटावं असे निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर निवडणुका जिंकायचे, ही काँग्रेसची संस्कृती होती। आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध एक मनुष्य स्वाभिमानाने उभा राहिला आणि त्या माणसाचं नाव होतं आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। आणि त्यांनी सांगितलं की मतासाठी कोणाच्या मागून धावू नका। आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला माझ्या पक्षाचं काँग्रेसबरोबर विलिनीकरण करायचं असेल तर त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन। त्यांच्या भाषेत सांगायचं तर मी माझं दुकान बंद करेल। हे बाळासाहेबांचे विचार होते। आज बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली? कोण गेलं काँग्रेसबरोबर? ज्याचं लालूचांगण काँग्रेस पक्ष करत होते, आज 30 माणसं मातोश्रीवर बसलेली दिसतात।
कुठली संस्कृती आहे ही? आणि म्हणून यांचं खरं स्वरूप हे महाराष्ट्राच्या समोर आणलं पाहिजे. सर्वसामान्य शिवसैनिकाची दिशाभूल होते आहे, ही दिशाभूल थांबवण्याची आता वेळ आलेली आहे. मोदी साहेब वेळोवेळी कसे वागले, ते बाळासाहेबांच्या विचारात होते की ते बाळासाहेबांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले, हे मी लवकरच सगळं तिन्ही पक्षाच्या वतीने एक प्रवक्ता म्हणून महाराष्ट्राला सांगणार आहे. आणि हा विचार घेऊन आपल्याला महाराष्ट्राच्या घरोघर गेलं पाहिजे. महाराष्ट्र हे आपल्या राष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र चालला तर राष्ट्र चालणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी 40 लाख रुपयाची जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणली कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी, तर त्याचे सत्कार होतात. पण जिथं 3,70,000 कोटीचे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणणारे आमच्या मुख्यमंत्र्यांना मात्र नावं ठेवली जातात. 2 लाख रुपये फक्त आधारासाठी 2 कोटी किंवा 2.5 कोटी रुपये वाटणारे मुख्यमंत्री स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात. परंतु त्याच काळामध्ये 200 कोटी रुपये गोरगरिबांच्या उपचारासाठी वाटणारे मुख्यमंत्री कोण असतील, तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबांबद्दल, पण अनेक वेळेला जेव्हा मी त्यांच्यावर गाडीमधून जात असतो, एखादा जर वृद्ध मनुष्य दिसला आणि तो रस्ता क्रॉस करत असेल, तर त्यांची गाडी थांबते. त्या माणसाला आधी क्रॉस करायला देतात आणि नंतर त्यांची गाडी पुढे जाते. आणि म्हणून मी बघितलेलं आहे की शेवटचा मनुष्य संपेपर्यंत ते आपला हे थांबवत नाहीत. मला बाळासाहेबांच्या बरोबरचे जुने सहकारी आहेत ते सांगतात की बाळासाहेब 11 वाजता आपला दरबार सुरू करायचे आहे, परंतु शेवटचा मनुष्य जाईपर्यंत ते तिथून कधी हललेले नाही आहेत. म्हणून त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने कोणी चालू ठेवला असेल महाराष्ट्रामध्ये, तर तो एकनाथ शिंदेजींनी चालू ठेवलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आम्हाला जे काही विचारायचं आहे, आम्ही बाळासाहेबांची आठवण ही पुन्हा एकदा लोकांना करून देऊ. आम्ही पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघेंची आठवण करून देऊ. ज्या मोदी साहेबांनी भारताला स्वाभिमान दिला संपूर्ण जगामध्ये. आज तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, कशामुळे आपल्याला मान मिळतो, तर मोदी साहेबांनी आपल्याला हा मान मिळवून दिलेला आहे. आणि त्यांचे विचार आणि बाळासाहेबांचे विचार हे एकसारखे आहेत. कधी हे ते बाळासाहेबांना विसरलेलं नाही, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही लढाई साधी लढाई नाही आहे. अत्यंत कपटी लोकांबरोबर आपल्याला लढाई करायची आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत सावधगिरीने काम केलं पाहिजे, घरोघर गेलं पाहिजे. आणि जो खोटा विचार केलात, इथं एक राजपुत्र रोज दिवसभर गद्दार गद्दार म्हणत फिरत असतात. त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या आजोबांच्या विचाराशी गद्दारी केलेली आहे, हे त्यांना कधीच कळत नाही. की स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांच्याबद्दल एक काँग्रेसचे मंत्री दिल्लीतून स्टेटमेंट काढतात, दुसऱ्या दिवशी आंदोलन उभं राहतं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या फोटोला जोडे मारले जातात आणि शेवटपर्यंत त्या मंत्र्याची कधी हिंमत झाली नाही मुंबईमध्ये यायची, याला बाळासाहेब म्हणतात. आणि म्हणून त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधीला जाऊन गळा भेट घेणारी लोक हे कधी बाळासाहेबांच्याबद्दल बोलू शकत नाही. म्हणून बाळासाहेबांचं शिवधनुष्य हे तुमच्याबरोबर आहे आणि तो धनुष्यबाण तुमच्याबरोबर आहे, हे कधीही विसरू नका. आणि ती बाळासाहेबांची आठवण आहे. उमेदवार कोणी असेल, परंतु निशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. खूप वेळ झालेला आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, सगळ्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. खरं तर आज मोदी साहेब आलेले होते मुंबईमध्ये. त्यांच्या स्वागताला गेल्यानंतर मी थेट नवी मुंबईत येऊन थांबलो. मी म्हटलं की एवढी ट्रॅफिक इथं असते की माझ्यामुळे वेळ व्हायला नको. शेवटी चौगुले साहेबांच्या इथं जाऊन बसलो. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे. का पुढे घेऊन जायचं आहे? तुमच्या आमच्या मुलांसाठी कामं इथं निर्माण झाली पाहिजेत. लाखो नोकऱ्या आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत. का सांगा मला की कोस्टल रोडचं काम होत नव्हतं? काल अटल सेतू होत नव्हता? का मेट्रो होत नव्हती? स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, परंतु आम्हाला काहीतरी आमचं मिळालं पाहिजे, ही जी भूमिका होती, ह्याच्यामधून महाराष्ट्र बाहेर आलेला आहे. महाराष्ट्राची प्रगती व्हायची असली तर महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. आणि मग तो समृद्धी महामार्ग असेल तर मी काल केरळमध्ये गेलो होतो, आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवलं होतं आणि त्यांनासुद्धा महायुतीच्या कामाला लावलं. हे मला सगळे आदरणीय शिंदेसाहेब सांगत असतात की महाराष्ट्रामध्ये नाही तर आज संपूर्ण भारतामध्ये शिंदेसाहेबांना एका चांगल्या दृष्टीने बघितलं जातं.
एक विकास करणारा नेता म्हणून बघितलं जातं. ज्यावेळेला केरळमध्ये पूर आलेला होता त्यावेळेला 80 गाड्या धान्य आणि औषधं भरून आणि बरोबर 100 डॉक्टर्सची टीम घेऊन शिंदेसाहेब त्या ठिकाणी केरळला गेलेले होते. केरळची लोक ही विसरलेली नाही आहेत. ज्यावेळेला करोना आला घरी बसून भाषण करणारे खूप होते, परंतु इथं मोठमोठी हॉस्पिटल नुसती उभारली नाही शिंदेसाहेबांनी, तर त्या हॉस्पिटलमध्ये स्वतः पीपी किट घालून गेले. स्वतःला 3 वेळा करोना झाला पण त्याची कधी जाहिरात नाही केली. त्यांच्या दृष्टीने गोरगरीब मनुष्य महत्त्वाचा असतो. ते खरे शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबांची इच्छा होती की शिवसैनिकांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं, सर्वसामान्य शिवसैनिकांनी. आणि ते स्वप्न कोणी पुरं करून दाखवलं असेल तर ते आदरणीय शिंदेसाहेबांनी पूर्ण करून दाखवलं, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपण तो शिवसैनिक जपला पाहिजे, त्याचे विचार जपले पाहिजेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल जर आपण त्यांच्या मागे उभे असू तर ज्याप्रमाणे म्हस्के साहेबांनी सांगितलं, रेकॉर्ड ब्रेक हा ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झाला पाहिजे आणि ती तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सांगण्यासाठी शिंदेसाहेबांनी मी माझ्या मतदारसंघात असतो, आमच्याकडे जो होळीचा कार्यक्रम असतो त्यावेळेला रंगपंचमी आमच्याकडे 4-5 दिवसानंतर असते, मुंबईची दुसऱ्या दिवशी होते. तिथं गेलो, तिथून मला बोलवून घेतलं. मला सांगितलं रविवारी मेळावा आहे नवी मुंबईचा, रविवारच्या ऐवजी सोमवार झाला, काय हरकत नाही, एक दिवशी विश्रांती मिळाली, एक दिवशी लवकर आल्यामुळे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की एक नवी ऊर्जा घेऊन आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरायला लागेल. आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये जायला लागेल, आपल्याला बाळासाहेबांचा विचार टिकवायला लागेल, आपल्याला महायुतीचा विचार टिकवायला लागेल. आणि जी महायुती बाळासाहेबांनी स्वतः स्थापन केलेली होती, भाजप आणि शिवसेनेची युती, आता ती महायुती झाली आहे कारण अजितदादा स्वतः त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याच्याचबरोबर RPIचे आठवले साहेब आहेत आणि इतर अनेक पक्ष आहेत. आपण केवळ महायुती म्हटलं की केवळ शिवसेना आणि केवळ भाजप असं म्हणून चालणार नाही. आठवले साहेबांची RPI आहे, त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. आपल्याबरोबर जानकर साहेबांचा पक्ष आहे, त्यांना बरोबर घेतलं पाहिजे. आणि इतर अनेक छोटे छोटे पक्ष आहेत. झेंडे लावताना सुद्धा सर्व पक्षांचे झेंडे लावा. आपल्याला हे दाखवून दिलं पाहिजे की भारत म्हणून आपण एक आहोत. आज काय चाललेलं आहे की आपला देश हा 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आलेला आहे आणि आपली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की आपण आज एक मजबूत देश म्हणून उभा राहतोय. आणि त्यावेळेला सर्व लोक एकत्र का आली आहेत? त्यांना फक्त स्वतःच्या राजकीय अस्तित्वाबद्दल काळजी आहे म्हणून ते एकत्र आलेले आहेत. त्यांचे विचार काहीही जुळत नाहीत. एकामेकाविरुद्ध भांडण करण्याशिवाय आणि काहीही चाललेलं नसतं. आपण बघा, आपण म्हणतो की उमेदवार कोणी असला तरी चालेल, धनुष्यबाणावर उभा राहायला पाहिजे, याच्या पलीकडे आपली काय मागणी नसते. परंतु हे म्हणतात की मैत्रीपूर्ण लढती करा. मैत्रीपूर्ण लढती करून दे किंवा काही करून दे किंवा एकाला एक दिला तरी जिंकणार शेवटी आम्हीच, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून महायुतीच्या विजयाची सुरुवात ही बाळासाहेबांच्या अतिशय लाडक्या अशा ठाणे जिल्ह्यातून होते. ह्याच्यासारखं दुसरं पवित्र काम असू शकत नाही असं मी समजतो. मनापासून आदरणीय बाळासाहेबांना, आदरणीय दिघे साहेबांना मनापासून वंदन करतो. आणि चौगुले साहेब, तुमच्या संघटन कौशल्याचा खरोखर तुमचं असेल, नाहटा साहेबांचं असेल, पाटकर साहेबांचं असेल, आमच्या ताईंचं असेल, सगळ्यांचं संघटन कौशल्य असं आहे की मी बघितलं की मला एक मेसेज फॉरवर्ड केला, तो मेसेज या मीटिंगचा होता. मला सुद्धा वाटतं की कोणाला फोन केला असेल असं नाही, तर एका व्हॉट्सॲप मेसेजवर एवढी लोक एकत्र येऊ शकतात, हीच खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद आहे असं मी समजतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.